हे सुद्धा मायामुळेच घडते। माय पायगुण नक्की कसा आहे मलाच कळत नाही। मी घरात असले तरी वाद होते आहेत आणि नसले तरी। पण तुम्ही काळजी करू नका, तुमची सून तुमच्या सोबत येईल। तुमचं कुटुंब मी अजिबात तुटू देणार नाही। आले, रेणुकाताईंना घेऊन येत। देशमुख साहेब, तुम्हाला असं खरंच वाटतं का अजूनही की मुक्ता जर ह्या घरात असेल तर तुमच्या इज्जतीला प्रतिष्ठेला तो प्रतिष्ठेला धक्का बसेल? हो खरंय। तुम्ही शांत बसावं, आता सगळं मिटत आलंय, पुन्हा तमाशे नको। त्यात रेणुकाने सुद्धा वेदला स्वतःसोबत रूम मध्ये कोंडून घेतलंय। रेणुका, रेणुका दार उघड। मी नाही उघडणार आहे दार, तू जा। अगं बये, दार उघड, लई महत्वाचं बोलायचं आहे। पण मला कोणाशी काहीच बोलायचं नाहीये, तुम्ही जा यार सगळे। अगं हे रेणुका, अगं आमच्यासाठी नको उघडूस, पण तुला जे कोणी भेटायला आले त्यांच्यासाठी तरी दार उघडशील की नाही? कोण आले? आता ते तू स्वतः दार उघडून बाहेर आल्याशिवाय तुला कसं कळणार? उघड। आलीस तू? का केलंस ग असं? काय घर सोडून गेली? एवढा राग आला का ग माझा? अगं बहिणी, त्या दिवशी रागात बोलले होते ग। त्या क्षणापुरती स्वार्थी झाले होते मी। चुकलं माझं, माफ कर ग मला। आणि काय ग बहिणी, मी लहान आहे ना, मग मला चुकायचा अधिकार नाहीये का? लहान मोठं सगळ्यांना चुकायचा अधिकार आहे, कारण आपण देव नाही आहोत, माणूस आहोत, त्यामुळे चुका होत असते। आणि मी कुणावरही चिडून गेले नव्हते ना, मला कुणाचाही राग आहे। त्यावेळी सगळ्यात जास्त महत्वाचं तुमचं लग्न होतं। लग्नात मी सगळ्यात जास्त मोठी अडचण होत होते। काही झालं तरी तुमचं लग्न तुटू द्यायचं नव्हतं, म्हणून मी गेले। चला चला, एक बरं झालं मुक्ताताई परत आली। हा, आणि तुझी इच्छा पूर्ण झाली। हा, मग आपण आता आपल्या घरी जाऊया। अशी एक फाईट देईन ना तुला मी। हिचं काय नेहमीच माझ्यावरच राग काढते। काढणारच ना, असे कसे आई वडील निवडलेस तू? निवडले? अगं त्यांनी मला जन्म दिलाय, मी नाही त्यांना जन्म दिला। तू थांब, एकदा फक्त मला घरी येऊ देत, मग बघ त्यांची कशी गंमत करते। रेणुकाताई, तुम्ही असं काहीच करणार नाही। तुमचं माझ्यावर खरं प्रेम असेल ना, तर कुणालाही काही त्रास द्यायचा नाही आणि सूड वगैरे काही घ्यायचं नाही, नाहीतर मला लय वाईट वाटत। बघ बाई मुक्ता, तू समजव तिला, कालपासून असाच थैथयाट सुरू आहे हिचा। मोठी आई, तुम्ही फक्त पाहताय हा थैथयाट, मी ना अनुभवतोय। हो रे बाबा। अरे तरी बरं, ही बदललेली रेणुका आहे। आधीची असती तर म्हणजे काय केलं असतं देवालाच माहिती। बापरे। नाही नाही, त्यांनी काही केलं नसतं। त्यांनी जे काय केलंय ना, त्यात त्यांचा स्वतःचा स्वार्थ नव्हता। त्यांनी हे सगळं फक्त माझ्यासाठी केलं। चला आठवणी करूया।
माझे लेकरू नेटानं संसार करत उद्या भांडत बसत होतीस. आता रडायचं नाही, आता चांगलं दिसत. छान सुखाचा संसार कर हं. बाळा, आता त्या छान टवटवीत फुलांनी सजवलेल्या गाडीतून तू घरी जाणार आहेस ना? त्या गाडीत बसून घरी जा आणि त्या टवटवीत फुलांसारखी तो सुद्धा आयुष्यभर टवटवीत राहा. गाडीत जाईल नाही बाळा, तुमची खूप आठवण येईल. मला सुद्धा तुझी खूप आठवण येईल ग बाळा. रावसाहेब, आता रडू नकस रे. पोरीचं भलंच होईल, काळजी करू नकस. वेदच्या घरची समद विसरून जातील. समद चांगलंच होईल बघ. मुक्ता, बरं झालं तू आलीस, नाहीतर रेणुका कवाच घर सोडून गेली नसती. तू आलीस म्हणून ती आता बिनगोर झाली. आजी, मी फक्त पाठवणीसाठी आली. मी निघाली. ए, काय बरं तेस? मुक्ता, म्हणजे तू भक्तीच्या लग्नासाठी जातेस ना? लग्न संपलं की परत येणारच आहेस ना तू? वहिनी, असं काय बोलतेस तू? कशी येणार ती परत? अगं, रेणुकाच्या सासरच्यांना तिने शब्द दिलाय, ती तो शब्द पाळणार, बरोबर? आत्या बोलते ते खरंय.
दादा, आणि मला पण असं वाटतंय की ही इथं आल्याचं जर रेणुकाच्या सासरी कळालं तर ते लोक तिला त्रास देतील. त्यामुळे हिने इथं न आलेलंच बरं. युवराज, बस झालं. रेणुका आणि मुक्ताची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तू नको काळजी करूस तिची. दादा हो, असं का बोलताय? रेणुका माझी पण बहीण आहे. मला तिची काळजी नसणार आहे का? ते तुला काळजी असेल कदाचित, पण तुझ्या बोलण्याने ती खरी असं वाटत तरी नाहीये मला युवराज. नाही मोठी आहे, अंबिका त्या युवराज भाऊ काहीच चुकीचं बोलत नाही. रेणुका त्यांच्या संसारात मी कायम अडचण ठरणार. त्यापेक्षा मी आत्ताच गेलेले बरी आहे. मुक्ता बहिणी, अगं प्लीज नको जाऊस ना ग. एकदा आमच्या चेहऱ्याकडे बघ तरी. बहिणी, तुझ्याशिवाय घर सुनं सुनं वाटतंय ग. प्लीज नको जाऊस बहिणी. गायत्री, नशिबानं आपल्याला जी वाट दाखवली ना त्यावर आपण चालत राहायचं असतं. मध्ये किती अडथळे आले, काही झालं तरी थांबायचं नाही. वेगवेगळी वळणं येतात, जशी वळणं येतील वळत राहायचं. मला माहित आहे तुम्ही सगळे मायावर नाही प्रेम करता, पण आम्ही समजा तुझ्यावर प्रेम करतो. हवा आहे नवा, पण मग कशाला मला एकटीला म्हातारीला सोडून जाऊ नकोस ग. नाहीतर मला बी संकट घेऊन चल. तुला आठवतंय इथंच तू मला म्हणाली होतीस तुझ्या संकट तुझ्या घरी मला घेऊन जाशील म्हणून. तुम्ही माया आजी सारखे आहात. तुम्हाला या घरात नसेल ना राहायचं तर तुम्ही माया घरी चला, मी सांभाळेन तुम्हाला. आजी पण त्यावेळीस परिस्थिती वेगळी होती, बंदिस्त होता. तुमच्याजवळ तुमची माणसं आहे. माझ्या माणसात तू बी येतीस. मग तू कुठे आहेस? जाऊ दे तिला. तुझं ठरवलेलंच आहेस. जर तिची इच्छा नसेल इथे थांबण्याची तर तिला नाही अडवायचं आपण. जा तू जा. हा, तिथे जाशील तिथे आनंदाने. त्यांच्यावर रागवू नको अगं. त्यांच्या दोन्ही लेकी घर सोडून चालले. एक निदान सासरीची चालली ती परत तरी येणार आहे, कधीतरी भेटणार आहे, बोलणार आहे. तुझं तसं नाहीये ना. परत येशील, भेटशील, बोलशील, काहीच माहिती नाही. हा सगळा कल्लोळ मनात चाललंय अगं. समजू शकते. माफ करा मोठी आहे. येते. रेणुका, झालं गेलं विसरून जा. आता तू नवीन घरात प्रवेश करतेस. छान आनंदात आयुष्य जगूयात. अरे हा, तू स्वयंपाक करायला शिकलीस असंही कळलंय. हो, मी सुद्धा तुझ्या हातची भरली वांगी खायला आतुर झाले. अरे वा. आणि सकाळ सकाळ तुझ्या आवाजातलं भजन सुद्धा ऐकायला आतुर आहोत. मी तर माईला सुद्धा सांगितलंय, तिला सुद्धा तुझी खूप ओढ लागली आहे. गाडी थांबवा. काय झालं? काही नाही, मस्करी करते. हा, हॅलो माई. हो, पाठवणी झालीये, आम्ही निघालोच आहे. गाडी थांबवा. अरे पण मी म्हणते गाडी थांबवा आधी. नाही माई, तुला नाही ग, थांब जरा. रेणुका ऐक ना.
अगं रेणुका काय चाललंय? नाही नाही माई तुला नाही. मी म्हटलं होतं ना आम्ही दोघं पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करू म्हणून. वेद तू येतोयस की नाही? एक मिनिट आपण काय रेणुका गाडीत बस. आई तू तरी थांब. वेद तू येतोयस की नाही? जाऊ एकटीच. थांब ना काहीतरी चालले. अरे वेद रेणुका. वेद ही काय पद्धत आहे? तिला घेऊन गाडीत बस. आई तो गाडीत बसणार नाही. आम्ही दोघेही एकत्र जातो. वेद तुला चालेल ना? 2 मिनिटं दे ना रेणुका प्लीज. वेद तिला घेऊन गाडीत बस. बाबा वेद मला असं वाटतंय की मला एकटीला जावं लागेल. रेणुका थांब ना काहीतरी आपण ऍडजस्ट करूयात. बाबा ऐका मी फार तू येणार नाहीयेस असं दिसतंय मला. मी जाते. सॉरी मी येतो हा बाबा. आय एम सॉरी. वेद अरे डोकं ठिकाणावर आहे का तुझं? प्लीज काहीतरी तुम्ही तरी समजून घ्या प्लीज. अरे वेद थांबा. रेणुका वेद सदरीला गाडीतून न जाता अशा कडे प्रवास करायची हीच माझी इच्छा. थँक्यू माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल. चला चला काका चला चला चला. वेद अरे वेद वेद अरे काय चाललंय भर रस्त्यात? ही आहे ना ही मुद्दामून करतेय. अरे पण ह्याला कळायला नको का? ती म्हणली बस की हा नंदी बैलावर का मान अजून बसला गाडीत. विश्वास तुला तुझ्या मुलाला ताब्यात ठेवता आलेलं नाही. आता काय करायचं ते सांगाल का? अहो थांबा, तुम्ही काय म्हणताय? ते दोघं जर आपण जायच्या आधी घरी गेलो ना तर तुमच्या बहिणीसमोर वेगळाच कर होईल. चला ते जायच्या आधी आपल्याला जायला पाहिजे. चला. दादा अरे रेणुका जरी आता आपल्या सगळ्यांच्या देखत त्या फुलांनी सजवलेल्या गाडीत बसून गेली असली ना तरी मध्येच त्या गाडीतून उतरणार आहे ती आणि पब्लिक ट्रान्सपोर्टनं वेदच्या घरी जाणार आहे. म्हणजे असं ती मला सांगून गेली आहे. ही पोरगी काय असतं त्यासनी सोडणार नाही. समजा राग कसा बी करून त्यांच्यावर काढणारच. हो आई पण रेणुकाने असं वागता कामा नये. 2-3 दिवसांचा प्रश्न नाही आहे ग. त्या घरामध्ये तिला अख्खं आयुष्य काढायचंय. हो ना तिला कसं समजवावं ना तेच कळत नाहीये. दादा मामा एक बोलायचं होतं. बोल ना. मी बिझनेस करायचा जो निर्धार केला होता तो तुमच्या सपोर्टमुळे आणखीन पक्का होत चाललाय. दादा मामा खरंच थँक्यू सो मच. आणि दादा मामा माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या आई बाबांनी जसा धोका दिला तुम्हाला तसं मी कधीच करणार नाही. तशी तू वागू पण शकत नाहीस ग. काय ना तू खूप खरी आहेस, निरागस आहेस, सच्ची आहेस. प्रयत्नपूर्वक सुद्धा त्यांच्यासारखा नालायकपणा तू नाही करू शकत. दादा मामा आणखीन एक बोलायचं होतं. मला माझ्या आई वडिलांची ना खूप लाज वाटते म्हणून मी ठरवलंय की मी त्यांच्याशी जास्त संबंध नाही ठेवणार. आज त्यांच्यामुळे मुक्ताबाईंनी आपल्या सोबत नाहीये आणि त्यांनी जो तुम्हाला त्रास दिलाय ना तो मी नाही विसरू शकणार. दादा मामा आपल्या घरात किती आनंदाचं वातावरण होतं पण त्यांनी तो आनंद संपवला. दादा मामा मला नाही राहायचंय त्यांच्यासोबत. वैजंती सतत किस्से सांगणारी, निरर्थक बडबड बडबड करणारी हीच का ती मुलगी असा प्रश्न पडलाय मला आता. कुठून आला ग एवढा समजूतदारपणा, एवढा शहाणपणा? तुझ्यातले 10% समजूतदारपणा तुझ्या आई वडिलांकडे असताना तर मी आनंदाने त्यांना स्वीकारलं असतं. काय दुर्दैव आहे, ज्यांना खरं तर या घरामध्ये राहायचा अधिकार नाही ते घरामध्ये घुसलेत आणि या घरामध्ये राहण्याचा जिला पूर्ण अधिकार आहे, हक्क आहे, तिला मात्र घराच्या बाहेर काढले.